नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी. त्यामध्ये आजचा टॉपिक आपण बघणार आहोत कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स, म्हणजेच संख्यावाचक आणि क्रमवाचक. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. सर्वांसाठी जे प्रश्न दिले आहेत त्यांचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. प्रश्न पहिला, पुढीलपैकी क्रमवाचक संख्या कोणती? मित्रांनो, क्रमवाचक, आता हा शब्द लक्षात ठेवा, क्रमवाचक आणि ऑर्डिनल. क्रमवाचक ज्याला आपण ऑर्डिनल नंबर म्हणतो, म्हणजे क्रम म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सेवन्थ, हे आहेत क्रमवाचक. या क्रमवाचक संख्या आहेत ज्यांना आपण ऑर्डिनल नंबर्स म्हणतो. आणि संख्यावाचक कोणते आहे तर त्यांना आपण कार्डिनल नंबर्स म्हणतो. म्हणजे 1 2 3 4 हे झाले संख्यावाचक, किंवा यांना आपण इंग्रजीमध्ये कार्डिनल नंबर्स असं म्हणतो. मित्रांनो, आपल्याला विचारले ऑर्डिनल नंबर्स म्हणजे क्रमवाचक, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्या पद्धतीनं. आता पर्यायामध्ये कुठली क्रमवाचक संख्या आहे, कुठली ऑर्डिनल नंबर आहे, तर 13, 5, थर्ड आणि 11. तर उत्तर आहे थर्ड, ही आहे क्रमवाचक संख्या. प्रश्न दुसरा, सप्टेंबर हा वर्षातील टिंबटिंब वा महिना आहे. मित्रांनो, जानेवारी हा पहिला महिना आहे, फेब्रुवारी दुसरा महिना, त्या पद्धतीनं जून हा 6वा महिना, जुलै 7वा, ऑगस्ट हा 8वा महिना असतो आणि सप्टेंबर हा 9वा महिना असतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 9th. प्रश्न नंबर 3, पुढीलपैकी कोणती संख्या चुकीची आहे? मित्रांनो, जे 4 पर्याय दिले त्यातली चुकीची संख्या कोणती आहे? EIGST 8, NINE 9, NINTEEN. मित्रांनो, ही संख्या चुकीची आहे. NINETEEN 19 म्हणजे 19. मित्रांनो, हे 19ची स्पेलिंग या ठिकाणी चुकलेली आहे, म्हणून ही चुकीची संख्या आहे. FOUR 4 हे बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4, पुढीलपैकी 26 साठी कोणता संख्यावाचक शब्द आहे? मित्रांनो, 26 म्हणजे 26, तर या ठिकाणी कोणती संख्या आहे? 26 म्हणजे पर्याय क्रमांक 2, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 26. मित्रांनो, प्रश्न 5 ते 8 साठी चित्र तक्ता पहा व दिलेल्या रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, 5 ते 8 या प्रश्नांसाठी आपल्याला या तक्त्याचा आधार घ्यावा लागेल. आता यामध्ये प्रश्न 5वा, चिकू इज ॲट डॅश डॅश प्लेस इन द गिव्हन चार्ट. आता चिकू हा कितव्या नंबरला आहे? मित्रांनो, चिकू हा 8 नंबरला आहे, म्हणजे 8th हे याचं या ठिकाणी उत्तर असेल. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, EIGHTH 8th म्हणजे 8वा नंबर. त्यानंतर प्रश्न नंबर 6, द FIFTH म्हणजे फिफ्थ पिक्चर इन द चार्ट इज. पाचवं जे चित्र आहे ते कशाचं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे 5वं चित्र बघितलं तर ते कशाचं आहे? 5 नंबरचं चित्र आहे चेरीचं. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, चेरी. प्रश्न नंबर 7, ऑरेंज इज ॲट द डॅश डॅश पोझिशन. आता ऑरेंज म्हणजेच या ठिकाणी ऑरेंज किती नंबरला आहे? तर या चित्रामध्ये बघितलं तर मित्रांनो, ऑरेंज हे 2 नंबरला आहे, संत्री या ठिकाणी 2 नंबरला दिसते. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड. दुसरा नंबर म्हणजे सेकंड, फर्स्ट सेकंड नंबरला आहे, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि यातला शेवटचा प्रश्न, द 10th पिक्चर इन द चार्ट इज. 10वं चित्र कशाचं आहे? तर 10वं चित्र मित्रांनो पाईनॲपलचं आहे, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पाईनॲपल. प्रश्न नंबर 9, 89 ची योग्य अक्षरी संख्या निवडा. 89. मित्रांनो, 89 हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 2, EIGHTY 80 NINE 9. 89 हे अक्षर योग्य आहे, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 89 या नंबरसाठी तुम्हाला अक्षर विचारलं आहे, EIGHTY 89 हे बरोबर आहे. प्रश्न नंबर 10, 10th नंतर कोणती क्रमवाचक संख्या येते? मित्रांनो, क्रमवाचक विचारलंय. क्रमवाचक म्हणजे ऑर्डिनल, म्हणजे फर्स्ट, सेकंड त्या टाईपमध्ये.
10th नंतर 10व्या नंतर 11वा नंबर म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो 11th ELEVENTH 11th म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न नंबर 11 सुरेशचा रांगेत 19 क्रमांक आहे, तो रांगेत टिंबटिंब आहे. 19वा नंबर म्हणजे आता क्रमांक लिहायचा आहे आपल्याला म्हणजे 19th म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 NINETEENTH 19th म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न नंबर 12 1 ते 13 या संख्यांच्या मध्यभागातील संख्या कोणती? मित्रांनो 1 ते 13 या संख्यांच्या मध्यभागातील संख्या आहे 7. आता 7 हा नंबर कसा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा 1 ते 6 नंबर म्हणजे पहिले 6 नंबर त्यानंतर 7वा नंबर म्हणजे 6 आणि 6 12 आणि 1 13 म्हणजे पहिले 6 सोडून द्या आणि नंतरचे 8 ते 13 पर्यंतचे नंबर ते पण 6च नंबर झाले म्हणजे या ठिकाणी मधला नंबर किती आहे तर मधला नंबर असेल 7 म्हणजे 11 ते 13 यांचा मध्य थोडक्यात किती असेल तर तो असणार आहे 7 म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 7. त्यानंतर प्रश्न नंबर 13 योग्य पर्याय निवडा. माय नंबर इज 12 सो आय एम डॅश डॅश इन द रो. माझा नंबर 12वा आहे तर मी रांगेत कितवा आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल 12th. या ठिकाणी ही पर्याय क्रमांक 1 ची स्पेलिंग चुकीची आहे. TWELFTH 12th हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2019 आणि 2021च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न नंबर 14 पुढील संख्या अक्षरी लिहा. मित्रांनो संख्या दिली आपल्याला 49 तर आता याची स्पेलिंग काय आहे FOURTYNINE. मित्रांनो हे चुकीचं आहे. FORTYNINE हे पण चुकीचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे FORTY आणि NINE 49 म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो या ठिकाणी FORTYNINE हे पण बरोबर आहे पण या ठिकाणी 40 नंतर या ठिकाणी ही जी रेष असते ती रेष द्यायची राहिलेली आहे म्हणून दुसरा पर्याय चुकीचा आहे. 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कारण की 40 आणि +9 म्हणजे 49. त्यानंतर प्रश्न नंबर 15 योग्य पर्याय निवडा. मित्रांनो 2017 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येऊन गेलेला हा प्रश्न आहे. योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो या ठिकाणी एक संख्या दिली आपल्याला ती संख्या म्हणजे काय बघा एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख. आता 10 लाख आता 10,000 10,000 आहे का हे नाही. 1 लाख आहे का नाही. 10 मिलियन आहे का नाही. मित्रांनो उत्तर आहे 1 मिलियन. 10 लाख म्हणजे ज्याला आपण मिलियन असं म्हणतो. 10 लाख म्हणजे 1 मिलियन मिलियन किंवा 1 मिलियन ज्याला आपण ज्याला आपण अमेरिकन पद्धतीमध्ये ही नंबर मोजण्याची पद्धत आहे. मिलियन आपण लाखात मोजतो, हजारामध्ये मोजतो, कोटीमध्ये मोजतो पण अमेरिकेसारख्या देशामध्ये मिलियनमध्ये त्या ठिकाणी रकमा मोजल्या जातात. मग 10 लाख म्हणजे काय मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि या टॉपिकमधला 16वा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.